राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, निसर्गामध्ये भरपूर असे झाडं असतात, पण त्या झाडाचे आपल्याला आयुर्वेदिक फायदे माहीत नसतात. तर मंडळी बघू शकता, हे आहे गावरान बोरीचं झाड. आणि मंडळी, वर्षातून ह्या बोरीला एकदाच बोरं येतात. आपण बोरं खूप आवडीने खातो, पण त्याही पलीकडे ह्या झाडाचे आपल्या शरीरासाठी खूप लाखमोलाचे फायदे आहेत, आणि ते पण आयुर्वेदिक. तुम्हाला ताप, सर्दी, खोकला, कफाचा जर त्रास असेल ना, तर फक्त 5 ते 6 पानं घ्या आणि याचा काढा बनवा, आणि एकच कप काढा सकाळी सकाळी घ्या. त्याच्यावर तुम्हाला 3च दिवसात हा आराम मिळणार आहे. मंडळी, तुम्हाला जर तुमच्या शरीरावर खाजू येत असेल ना, शरीरावर पुरळ उठत असेल, पुळ्या येत असतील, घामोळे येत असतील, पोट जर असं खाजत असेल, आलसर जर होत असेल ना खाजून खाजून, तर काय करा, याचे 15 पानं घ्या, मिक्सरमध्ये वाटा, किंवा याचा कसल्याही पद्धतीने तुम्ही रस काढा, किंवा पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता याचे 15 पानं. आणि आपल्याला जिथं जिथं खाजू येते ना, ह्या पानाचं लेप तुम्ही तिथं 100% लावू शकता. सकाळी लावा, सायंकाळी लावा, काहीच अडचण नाही. तुमची 3 दिवसामध्ये कसलीही खाजू, 3 दिवसामध्ये तुमची खाजू ही शरीरावरील दूरच होणार आहे. तुमचा घसा खवखव करत असतो, जास्त करून पावसाळ्यामध्ये, तर आहे ना, ह्या बोरीच्या पानांनी ना 2दा गुळण्या करत जा. याचे 7-8 पानं घ्यायची, चांगली उकळायची, 1 ग्लास पाणी घ्या, उकळून आहे ना त्याला थंड होऊ द्या, थोडं कोमट, आणि त्या पाण्याने तुम्ही गुळण्या करा. तोंडातील जे आलसर असेल, तोंडात कुठं फोड आलेले असतील, 3 दिवसामध्ये तुम्हाला बेस्ट रिझल्ट येणार आहे. टॉन्सिल सुजली ना, तर 7-8-10 पानं घ्यायची, गरम पाण्यामध्ये उकळायचे, आणि कोमट पाण्याने आपल्याला गुळण्या करायच्या आहे. फक्त 2 दिवस गुळण्या करा, सकाळी आणि संध्याकाळी. तुमचा घसा 100% नीट होणार आहे. आता मंडळी, मी तुम्हाला या बोरीच्या पानाचे आणखीन लाख मोलाचे फायदे सांगतो. भरपूर ताईन दादा कमेंट करतात, दादा आमची केस गळती भरपूर होत आहे, प्रचंड केस गळत आहे, तुम्ही एखादा आयुर्वेदिक जालम उपाय सांगा. तर मंडळी, आठवणीने लक्षात घ्या, तुम्हाला 10 पानं बोरीचे पानं घ्यायचे आहेत, आणि 10 पानं आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळायचे आहेत, आणि त्या पाण्याने तुम्हाला रोज सकाळी केस धुवायचे आहेत आपली. आता हे उपाय आपल्याला कसे करायचे आहेत, आपण रोज सकाळी ना आरशापुढे उभा राहतो, कंगवा घेतो आणि केस विचरतो, तर त्या कंगव्यामध्ये ना भरपूर असे केस दिसतात. तर काय करा, हा उपाय तुम्ही 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर रेग्युलर करा, तर कंगव्यामध्ये एक सुद्धा केस येणार नाही. इतका जबरदस्त रिझल्ट आहे ह्या बोरीच्या पानाचा. भरपूर ताईंच्या कमेंट होत्या, दादा चेहऱ्यावर किती जरी खर्च केला ना, ज्या पुळ्या येतात ना, पुळ्या त्या दूरच होत नाही. चेहऱ्यावर आहे ना नवीन डाग येत आहेत, पुळ्या उठत आहे, असे नाईट येत आहे, एकदम असा विचित्र चेहरा होत आहे. तर काय करायचं, 10 बोरीचे पानं घ्यायचे आहेत आपल्याला. चेहऱ्यासाठी सांगतो, सकाळी सकाळी लवकर उठायचं, ह्या बोरीच्या पानाचा लेप करायचा आणि आपल्या चेहऱ्यावर लावायचा, आणि आंघोळीच्या टायमाला आपला चेहरा स्वच्छ असा धुवून काढायचा. मंडळी, हा उपाय तुम्ही जर 7 ते 8 दिवस केला ना, तुम्हाला बेस्ट असा रिझल्ट येणार आहे. तुमचा चेहरा चमकणार आहे, चेहऱ्यावरील प्रत्येक डाग कायमची दूर होणार आहे. तुमच्या काळ्या वांगासाठी देखील हे बोरीचे पानं लाख मोलाचे ठरणार आहे. तर चला, याचे आपण पानं तोडून घेऊ. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे एकच सांगणार आहे, जसे तुम्ही ह्या बोरीचे बोरं खाताना, तसाच तुम्ही ह्या पानाचा तुम्हाला तुमच्या शरीरासाठी उपयोग करून घ्यायचा आहे. ह्या पानाचा उपयोग नेमका कसा करायचा आहे, आपलं जे पोट असतं ना, आपल्या पोटापासूनच आपल्याला सर्व आजार चालू होतात. मग पोटामध्ये जंत असतात, कुणाचं पोट साफ होत नाही, आपल्या पोटाची आग होत असते, पूर्ण शरीराची जळजळ होत असते. ह्या जर तुम्ही पानाचा काढा जर पिले ना, तुमच्या पोटाला थंडावा भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला एकच सांगू इच्छितो, हे बोरीचे पानं आणि ह्या बोरीच्या पानाचा काढा आपल्या शरीराला थंडावा देतात, थंडावा. जर तुम्हाला तुमच्या शरीराची उष्णता कमी करायची असेल, तुमच्या पोटाची जर आग कमी करायची असेल, हाताची पायाची जर आग कमी करायची असेल ना, तर तुम्हाला ह्या बोरीच्या पानाचा काढा नक्कीच प्यावा लागेल. मंडळी, निसर्गाने आपल्याला खूप लाखमोलाची झाडं दिलेली आहेत, पण त्या निसर्गाचे आणि त्या झाडाचे आपण आहे ना उपकार विसरलेलो आहोत, त्याची माहिती आपल्याला नसते. तर तुमचा दादा गावची चव यूट्यूब चॅनलद्वारे प्रत्येक झाडाची, प्रत्येक वनस्पती, औषधाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत करत असतो. शक्य असेल तेवढं ह्या बोरीच्या पानाचा उपयोग तुम्ही नक्कीच करा. आता हे पानं तोडताना काय करत जा, निब्बर पानं घ्या, कवळे पानं घ्या, काहीच अडचण नाही. चांगले पानं तोडून घेऊ, तुम्ही कवळे पानं घेऊ शकता, निब्बर पानं घेऊ शकता, काही अडचण नसते. आणि एक लक्षात असू द्या, आपल्याला 7 ते 8च पानं घ्यायचे आहेत फक्त. कारण की मी जर तुम्हाला या बोरीच्या पानाचे जर व्यवस्थित फायदे सांगितले ना, आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. प्रत्येक आजारावर हा रामबाण उपाय आहे, फक्त आणि फक्त ही बोरीचे पानं. जंत मरून जर गेले ना, तुमचं पोट देखील साफ होणार आहे, आणि जर पोट साफ राहिलं ना आपल्याला कुठलाच आजार होत नसतो. तर चला मंडळी, आपण ह्या बोरीच्या पानाचा आज काढा बनवणार आहोत. मंडळी, आपण 7 पानं बोरीचे घेतले आहेत, आणि हे पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. एका माणसाला जर तुम्ही काढा बनवला ना, फक्त 7 पानं घ्या. जास्त पानं जरी घेतली ना तरी काही अडचण नाही, पण 7 पानं म्हणजे योग्य प्रमाण आहे हे एका व्यक्तीसाठी.
काढा बनवण्यासाठी आपण पाऊण ग्लास पाणी घेऊ किंवा 1 ग्लास पाणी घेतलं तरी जमल आणि ह्या पातेल्यामध्ये टाकून घेऊ। आता हेच पाणी आपल्याला खळखळ उकळून घ्यायचं आहे। आपण चूल पेटवून घेतली, पातेलं चुलीवर ठेवून घेऊ। आपला छान असा काढा तयार झालेला आहे। आपण काढा आता उतरून घेऊ। बघू शकता काढा आणि काढ्याला कसा छान असा कलर आलेला आहे। तर आपण ह्या ग्लासामध्ये काढा गाळून घेऊ। किती छान असा काढ्याला आपल्या कलर आलेला आहे, खूप म्हणजे खूपच छान। हे बघू शकता हे बोरीचे पानं। तुम्हाला 4 दिवसाला 5 दिवसाला काय करायचं आहे, बोरीचे पानं घ्यायचे आहे, खळखळ पातेल्यामध्ये उकळायचे आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला आपले केस स्वच्छ असे धुवायचे आहेत। एकदम केसाच्या मुळापर्यंत हे पाणी गेलं पाहिजे, तेव्हा आपली केस गळती बंद होणार आहे। आता भरपूर ताईंना दररोज डोकं धुवायला जमत नाही ना, त्यांनी हा उपाय 1 महिना 1.5 महिना कायमस्वरूपी चालू ठेवला तरी चालेल। हा उपाय सुरू करण्याच्या अगोदर तुमच्या कंगव्यामध्ये किती केस येतात ना ते एकदा नीट बघा आणि हा उपाय तुम्ही एकदा 2दा 3दा केल्याच्या नंतर आहे ना तुमच्या कंगव्यामध्ये केस हे देखील येणार नाहीत। आणि मंडळी, तुमच्या डोक्यामध्ये जो कोंडा असतो ना तो देखील दूर होणार आहे आणि केस तुमचे असे मुलायम दिसणार आहे। मंडळी, ह्या बोरीच्या पानाचा जो लेप आहे, अर्थातच जो रस आहे ना, तो तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही नक्की लावा। ताईंनी तर भरपूर असा आहे ना हा लेप तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नक्की लावा। सकाळी सकाळी उठून लावा, 1 तास तो लेप आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि आंघोळ करताना स्वच्छ असा चेहरा तुम्ही धुवून काढू शकता। हा उपाय तुम्ही जर दिसाड केला, 5 दिवसाला केला किंवा लगातार जर 5-6 दिवस केला ना, तुमचा चेहरा एकदम क्लीन दिसणार आहे। चेहऱ्यावरील पुळ्या दूर होणार आहे। भरपूर जणांना आहे ना मानेवर पोटावर खाजू येत असती, तुम्ही जिथं जिथं खाज येत असेल ना तिथं तिथं ह्या पानाचा रस लावा किंवा लेप लावा। आपल्या शरीरावरील जे आपल्याला खाजव येते ना, वचके येत असतात, त्या वचक्याचा त्रास 5च दिवसात दूर होणार आहे। तर चला मंडळी, या काढा पिण्यासाठी हा काढा आपल्याला सकाळी सकाळी अनुशापोटी प्यायचा आहे। आणि मंडळी, हा काढा आपल्याला कोंबट प्यायचा आहे। किती प्यायचा आहे, तुम्ही ह्या काढ्याचं सेवन 1 कप ते 1.5 कप करू शकता। आणि याचं सेवन कसं करायचं, आज काढा बनवला ना आजच प्यायचा। मी पहिल्यापासून सांगत असतो, कुठलाही काढा पितानी आज काढा बनवला ना त्याच्यानंतर 2 दिवस सुट्टी, परत 4थ्या दिवशी काढा बनवायचा। हा काढा आपल्या शरीराचं सर्व शुद्धीकरण करतो। मंडळी, जर तुमच्या पोटातील आतड्याचं जर शुद्धीकरण झालं ना ह्या काढ्यामुळं, तर तुम्हाला कुठल्याच आजाराला बळी पडावं लागणार नाही। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधून मी एकच विनंती करतो, बोरीचे झाडं भरपूर ठिकाणी असतात, बोरीचे सर्व झाडं समप्रमाणामध्ये असतात। काट्या कोपाटीला शेताच्या बांधावर निसर्गामध्ये डोंगराळ भागात कुठेही बोरीचं झाड असतं, 7-8 पानं घेऊन या, स्वच्छ धुवा आणि 1 दिवसाड हा तुम्ही काढा सकाळी सकाळी नक्की प्या, म्हणजे नक्कीच प्या। ह्या काढ्याने काय होणार आहे, तुमच्या पोटाची जळजळ दूर होणार आहे, तुमच्या शरीरातील उष्णता देखील दूर होणार आहे। भरपूर ताईंला दादाला उष्णतेचा त्रास असतो, तो उष्णतेचा त्रास देखील या काढ्यामुळं दूर होणार आहे। तर मंडळी, या काढा पिण्यासाठी हा काढा कोमट घ्या। वा 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 मंडळी, तुमचा दादा नेहमी असे काढे बनवून पित असतो आणि ह्या काढ्याची चव इतकी काय स्वादिष्ट आहे ना, कुणीच ओळखू शकत नाही। निसर्गाची लीला आहे, निसर्गामध्ये ताकद आहे आणि औषधी वनस्पतीचा गुणधर्म आहे। बघू शकता हिरवे पानं होती, पण कलर कसा झालेला आहे, एकदम खतरनाक तेलासारखा पिवळा धम्मक असा कलर झालेला आहे। कुणीच ओळखू शकत नाही हे नेमकं काय आहे। तर काय करा, जे व्यसन करतात ना त्यांना हा तर तुम्ही काढा नक्की देत जा, म्हणजे त्यांचं पोट खळखळ रिकाम होईल, खळखळ स्वच्छ होईल आणि त्यांची दारू देखील या काढ्यामुळे सुटेल। कलर तर बघू शकता किती छान आलेला आहे आपल्या काढ्याला। गरम गरम आहे हा मंडळी, तुमचा दादा एक घोट करून पित आहे हा काढा, खूपच छान। संपला मंडळी आपला काढा। गरम गरम काढा पोटात गेला, घशाला बरं वाटलं, थोडा परत जर छातीत कप असेल तो देखील पडून जाणार आहे, म्हणजे गायब होणार आहे। मंडळी, हा काढा सर्दीसाठी, तापेसाठी, खोकल्यासाठी खूप उपयुक्त मानला जातो आणि हा काढा आपल्या शरीरातील विविध आजार दूर करतो। ह्या काढ्याचं सेवन तुम्ही नित्यनेमाने करत जा, 1 दिवसाड 2 दिवसाड 3 दिवसाड, जसा वेळ भेटेल तुम्ही ह्या बोरीच्या पानाचा काढा बनवून नक्की पित जा। तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघत आहात ना नक्की कमेंट करून कळवा आणि मंडळी आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मंडळी,
कुणाकुणाला बोरीच्या पानाचे फायदे माहीत आहेत, ह्या बोरीच्या पानाचा काढा कोण कोण पिलेला आहे ना त्यांनी नक्की कमेंट करून कळवा. आणि आजचा आपला व्हिडिओ कोण कुठल्या गावातून बघत आहे ना त्यांनी देखील कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला जर बोरीच्या पानाचे फायदे आणखीन जास्त काही माहीत असेल ना त्यांनी देखील कमेंट करून कळवा. म्हणजे भरपूर ताईंचा दादाचा असा हा फायदा होतच असतो. मंडळी, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.